कसं आहे ना, रोज शेतामध्ये काम करताना माणसाला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. माणूस मेला म्हणून लोक जास्त रडत नाही, तो गेल्यानंतर आपल्या आयुष्यात पडलेल्या पोकळीमुळे लोक तुटून पडतात. तो जिवंत असताना त्याच्याकडून सेवा मिळत होती, त्याच्यावर अपेक्षा ठेवलेल्या होत्या. तो अचानक निघून गेल्यावर त्या अपेक्षा आता कोणाकडून करायच्या, याच दुःखाने नातेवाईक आतून रडत असतात. अशीच एक रात्र होती. काळोख दाटलेला आकाश शांत आणि चिता पेटलेली, अग्नी पेटला, देह जळू लागला. नातेवाईक रडून रडून आपापल्या घरी निघून गेली. वैकुंठधाम पुन्हा तीच शांतता आणि मी एकटाच. मी त्या चितेजवळ स्वच्छता करत होतो, पडलेली फुलं उचलत होतो. प्रत्येक फुल जणू कोणाच्या तुटलेल्या अपेक्षासारखं हातात लागत होतं. देह जवळजवळ पूर्ण जळत होतं. जवळांचा उजेड माझ्या चेहऱ्यावर पडत होता. त्या उजेडात माझे डोळे भरून आले. स्वच्छता झाल्यावर मी त्याच चितेच्या उजेडात आंघोळ केली. पाणी अंगावर ओघळत होतं, पण मनावरची राख काही केल्या निघत नव्हती. आंघोळीनंतर मी शांत